कृपया करून स्टेजवर यायचं आहे, त्यांच्यासाठी करतात. यांना समजावून सांगितले आणि माता पार्वती यांची विदाई झाली. आणि इथं ही कथा संपली. पुढची जी कथा आहे, काल जी आपली राहिली होती की सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी, कारण काही आपल्याकडे थोडा वेळ कमी पडत होता, त्यामुळं आपण कालच्या काही कथा शॉर्टकटमध्ये घेतल्या होत्या. त्यांनी पुढे तुम्हाला सांगते की जेव्हा सृष्टीची उत्पत्तीसाठी काय करावं, कशा प्रकारे करावं, ब्रह्मदेव यांना कळत नव्हते, तेव्हा त्यांनी भगवंताचे ध्यान केले. आणि तेव्हा त्यांच्या दोन्ही बाजूपासून, एका बाजूपासून स्वयंभू म्हणू आणि दुसऱ्या बाजूपासून शतरूपा राणी, या दोघांचा जन्म झाला. आणि दोघांचा जन्म झाल्याच्या नंतर या दोघांना 3 मुली तथा 2 मुलं. त्यापैकी आज आपल्याला त्यांच्या एका मुलाचा इतिहास पाहायचा आहे. त्यांना 3 मुली होत्या, देवहूती, आहुती आणि प्रसूती, तथा 2 मुलं उत्तानपाद आणि प्रियव्रत. उत्तानपाद राजाचा जो इतिहास आहे आज आपल्याला पाहायचा आहे, म्हणजे ध्रुव बाळाचा इतिहास आणि ध्रुव बाळाचे वंशज. आता आधी उत्तानपाद राजाचा, त्याच्यानंतर प्रियव्रत राजा, या दोघांचा इतिहास आपल्याला पाहायचा आहे. तर उत्तानपाद राजा यांना 2 पत्न्या होत्या. पहिलीचं नाव सुनीती आणि दुसरीचं नाव सुरुची. सुनीती दिसायलाही सुंदर आणि गुणाला सुद्धा सुंदर. सर्वत्र आनंद असताना आपल्याला एकही मूल बाळ नाही. आणि यामुळं उत्तानपाद राजा यांनी दुसरं जे लग्न केलंय, हे केलेलं आहे सुरुची राणीसोबत. आता सुरुची दिसायला फार सुंदर आहे, परंतु गुणांना तेवढी सुंदर नाही. आता काही जण जीवनामध्ये फार चांगले असतात, परंतु त्यांना स्वतःचं वर्चस्व सर्व जनतेवर राहायला आवडतं. घरचे किती जरी चांगले आपल्यासोबत राहिले तरी सुद्धा माझंच वर्चस्व सर्वांवर राहिलं पाहिजे, सर्व माझं आणि माझंच राहिलं पाहिजे, हा भाव त्यांच्या मनामध्ये असतो. आणि हाच भाव सुरुची राणीच्या मनामध्ये सतत होता. आणि एक वेळची गोष्ट आहे, दोघांना सुद्धा सुनीती राणीला मुलगा नाही आणि यामुळं त्यांनी दुसरं लग्न केलं. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की जशी सुरुचीशी लग्न झालं तशी सुरुची गर्भवती राहिली. आणि सुरुची गर्भवती राहिल्याच्या नंतर त्याच सोबत सुनीती राणी सुद्धा गर्भवती राहिलेली आहे. आणि सुनीती यांच्या मुलाचं नाव आहे ध्रुव, तथा सुरुची यांच्या मुलाचं नाव आहे उत्तम. आता ध्रुव आणि उत्तम दोघेही जण लहानाचे मोठे होऊ लागले.
होता की कधीही जर बाहेर गेले तर सगळ्यात आधी आपल्या मोठ्या राणीच्या रूम मध्ये त्यांनी जायचे, आधी मोठ्या राणीला भेट द्यायचे. परंतु वेळेनुसार सवयी बदलत गेल्या. सुरुची राणी दिसायला सुंदर असल्यामुळं आणि तिला स्वतःकडे सर्वजण राहावे असं वाटत होतं, माझं वर्चस्व टिकून राहावं, यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यही त्यांनी केले. आणि त्यामुळं राजाने एक वेळेस शिकारीला गेलेले असताना, एक वेळेस युद्धाला गेलेले असताना, कुठेतरी बाहेर गेलेले असताना पुन्हा महल राजमहलमध्ये परत आले तेव्हा त्यांनी आपल्या मोठ्या राणीकडे न जाता आपल्या छोट्या राणीकडे धाव घेतली. आणि छोट्या राणीने सांगितले द्वारपालांना की आज कुणीही आलं तरी सुद्धा माझ्या आज्ञेशिवाय कुणालाही आत प्रवेश द्यायचा नाही. द्वारपाल म्हणाले ठीक आहे. आता राजा, राणी आणि त्यांचा पुत्र उत्तम तिघं जण बसून असताना वडील आले ही गोष्ट माहीत होताच ध्रुव बाळ त्यांच्या मागे 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 पळत सुटले. आणि पळता पळता जसे रूमच्या जवळ गेले त्यांच्या द्वारपालांनी त्यांना सांगितले की तुम्हाला आत जाता येणार नाही का, कारण राज आज्ञा आहे आणि आम्ही जर राज आज्ञा मोडली तर आम्हाला शिक्षा होईल. ध्रुव बाळाने सांगितले की राज आज्ञा जरी असेल तरी सुद्धा मी राजाचा पुत्र आहे आणि म्हणून कुणी जरी आज्ञा दिली तरी सुद्धा तुम्ही माझं आधी ऐकणं हे अनिवार्य आहे, तुम्हाला माझं ऐकावं लागेल. त्यांनी सांगितले की काही जरी झालं तरी आम्ही तुम्हाला आत जाऊ शकत नाही, नाहीतर आम्हाला दंड देईल. तेव्हा ध्रुव बाळ म्हणतात ऐकून घ्या, मी जर दंड दिलं तर तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही, पण राणीने दंड दिलं तर त्यांच्यापासून मी माझ्या वडिलांना सांगून तुम्हाला वाचू शकतो. मग तुम्हाला काय करायचंय तुम्ही ठरवा. तेव्हा द्वारपालाने विचार केला की बरोबर आहे, हे राजाचे पुत्र आहे म्हणून जेवढा उत्तम बाळाचा अधिकार तेवढाच ध्रुव बाळाचा सुद्धा अधिकार. आणि ध्रुव बाळाला त्यांनी आत जाऊ दिले. ध्रुव बाळ आत गेले आणि वडिलांच्या मांडीवर बसून असलेला उत्तम यांना पाहिले आणि मनामध्ये वडिलांच्या मांडीवर बसण्याची आस निर्माण झाली, अपेक्षा निर्माण झाली आणि धावत 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 आपल्या वडिलांकडे जातात आणि वडिलांच्या मांडीवर बसतात. आता एका साईड कडून उत्तम बाळ बसून आहेत आणि एका साईड कडून ध्रुव बाळ बसून आहेत. जसं हे चित्र सुरुची राणीने पाहिले तिला वाटले जणू काही राजाचा अर्धा भाग या मुलाने घेतलेला आहे. राजाचा अर्धा भाग म्हणजे त्या राजाच्या शरीराचा नाही, तर तिचा विचार चालू होता की हा जर आत्ताच या अर्ध्या शरीरावर कब्जा करत असेल तर पुढे चालून अर्ध्या राज्य सुद्धा मागेल, जे चांगला आहे तो ठेवून घेईल, जो खराब आहे माझ्या मुलाला देईल. आणि म्हणून राग राग राणीने बाळाचा हात धरला, ध्रुव बाळाला मांडीच्या खाली ढकललं आणि त्या राणीने सांगितलंय की जा त्या भगवान शनी विष्णू नारायणाची स्तुती कर, त्यांची प्रार्थना कर. तुला जर या तुझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचं असेल तर त्यांना सांग की तुला माझ्या गर्भातून जन्म घ्यावा लागेल. तू जर माझ्या गर्भातून जन्म घेतला नाहीस तर तुला त्या राजाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार सुद्धा नाही. आता ध्रुव बाळाचे संस्कार चांगले म्हणून ध्रुव बाळ म्हणून लागले आई जसा उत्तम तुमचा मुलगा तसा मी सुद्धा मुलगा आहे. मला राजाची काहीही ओढ नाही, मला धन दौलत संपत्तीची काही ओढ नाही, मला फक्त माझ्या वडिलांच्या मांडीवर बसायचं आहे. परंतु तरी सुद्धा त्यांनी सांगितले की मी एकदा सांगितलं तुला जर मांडीवर बसायचं असेल तर आधी माझ्या पोटी जन्म घ्यावा लागेल, तरच बसायला मिळणार, नाही तर मिळणार नाही. आता ध्रुव बाळ रडू लागले, त्यांना वाईट वाटू लागलं. वाईट या गोष्टीचं नाही की सुरुची आई बोलते, वाईट या गोष्टीचं की सुरुची आई एवढी बोलते पण माझे वडील तिला काहीही म्हणत नाहीये. बघा, लोकांनी अपमान केला, लोकांनी धोका दिला, लोकांनी मन दुखवलं, यामुळं मनुष्य खचून जात नाही. मनुष्य त्यावेळी खचून जातो जेव्हा धोका देणारे आणि विश्वासघात करणारे आपली स्वतःची लोक असतात. तर वडील काही बोलत नाही आणि म्हणून जागेवरून उठले आणि छोटस बाळ मुलगी देत रडत आहे आणि समोर 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 चालत आहे. त्यांची आई म्हणजे राणी सुनीती समोर आल्या आणि सुनीती आईने विचारले की बाळा रडण्याचं कारण काय, तू का रडते? तेव्हा सुनीती आईला झालेला सर्व प्रसंग ध्रुव बाळाने सांगितला आणि ध्रुव बाळ म्हणतात की आई वडील तरी सुद्धा त्यांना काही म्हटले नाही आणि मुलगी देत बाळ रडू लागले. तेव्हा आईने सांगितले बाळा काहीही काळजी करू नको, खूप समजावून सांगितले, पण तरी सुद्धा एवढं समजावून सांगूनही ध्रुव बाळाच्या मानसिकतेवर काही परिणाम होत नव्हता, त्यांचं रडणं थांबत नव्हतं. आता दुःख हे सुनीती आईला सुद्धा
कुणी सांभाळणार म्हणून तिने स्वतःचं दुःख घेऊन मृत केलं. परंतु ते म्हणतात ना, दुःख सहन करण्याची सुद्धा एक क्षमता आहे. दुःख सहन करून 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 एक वेळ मनुष्याच्या जीवनात असा येतो की ते दुःख, चिडचिडपणा आणि रागाच्या भरामध्ये बाहेर निघतं. माणूस खूप चिडचिड करू लागला म्हणजे समजून जायचे की याच्या मनामध्ये ज्या गोष्टी सतत बसून होत्या आज त्या सर्व बाहेर निघत आहेत. आणि माणूस शांत बसलाय म्हणजे समजून घ्यायचे की याचं दुःख एवढं आहे की याला सांगण्यासाठी सुद्धा आता शब्द राहिलेले नाहीत. कारण माणसाला जेव्हा राग येतो तेव्हा तो बोलून दाखवतो, खूप जास्त राग येतो तेव्हा तो चिडचिड करतो. परंतु अति जास्त त्याला वाईट वाटतं जेव्हा तो खचून जातो तेव्हा त्याला वाटतं की आता शांत राहण्यामध्येच भलाई आहे. ना कुणाशी बोलायचं ना कुणाला काही सांगायचं, फक्त आपण शांत राहायचंय. आणि याच प्रकारे आईचा राग जो आहे तो चिडचिडपणामध्ये बाहेर निघाला आणि आई ध्रुव बाळाला म्हणाली, अरे काय तर तुझ्या माणसाच्या मांडीवर बसण्यासाठी रडतोस? तुला जर मांडीवरच बसायचं असेल तर कर्म असेल कर की त्या परम पिता परमात्मा श्री विष्णूने तुला मांडीवर घेतलं. आता ध्रुव बाळाने 2 वेळेस श्री हरी विष्णूचं नाव ऐकलं. सुरुवातीला सुरुच्या याच्या मुखातून, आता सुनीती याच्या मुखातून. आणि रात्रभर त्याला झोप येत नाही. सारखा तो एकच प्रश्न विचारतोय की प्रत्येक जण प्रत्येक वेळी का बरं फक्त आणि फक्त श्री विष्णूचंच नाव घेतात. श्री विष्णूने असं केलंय, श्री हरी विष्णूला हे माग, श्री हरी विष्णूला ते माग. आता सतत त्याच्या डोक्यामध्ये विषय चालू आहे आणि त्याने सहज विचारला, आई श्री हरी विष्णू प्रत्येक गोष्ट आपल्याला देऊ शकतात का? श्री हरी विष्णूकडे खरंच एवढी ताकद आहे का? श्री हरी विष्णू कोण आहे? तेव्हा आईने सांगितले, अरे बाबा ते सर्व जगताचे पिता आहे. तुला मनात जे पाहिजे ते सर्व त्यांनीच दिलेलं आहे आणि म्हणून या तुच्छ प्राण्यांपेक्षा त्यावर जास्त विश्वास ठेवायचा असतो. तेव्हा ध्रुव बाळ आईला वाटलं थोडं काहीतरी बोलून त्यांचं सांत्वन करायचे. लहान लेकरू आहे, लहान बाळ आहे, आता झोपलं का सकाळी विसरून जाईल. पण काही काही मुलं अशी असतात जी लवकर कोणतीही गोष्ट विसरत नाही. त्याच्या डोक्यामध्ये सतत तो विषय फिरू लागला की मला सुद्धा श्री हरी विष्णू मिळाले पाहिजे. मी त्यांना हा प्रश्न विचारेल की का माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं, का माझ्या आईने मला त्यांच्या मांडीवरून ढकलून खाली दिलं. सगळ्यात मोठा प्रश्न की एवढं मोठं सारं घडून सुद्धा माझे वडील शांत का होते. आणि डोक्यामध्ये चालू असलेल्या प्रश्नांच्या वादळांना घेऊन आई झोपली ते पाहिलं आणि सरळ वनाच्या दिशेने त्यांनी निघाले. वनाच्या दिशेने निघता निघता आता छोटंसं बाळ निघले बघा. भगवंताला आपल्या भक्ताची खूप जास्त काळजी असते. आता गुरु नाही, ज्ञान नाही, ओय एवढं कळलं का कशाचंही काही कळत नाही. तेव्हा श्रीहरीने सांगितले की हे नारदजी, माझा एक छोटा भक्त मला मिळवण्याच्या अपेक्षेमध्ये, मला प्रश्न विचारण्याच्या अपेक्षेमध्ये बाहेर निघालेला आहे. एक काम करा, जा त्याला भेट द्या आणि त्याला घरी पाठवा. पाठवण्याचा प्रयत्न करा आणि जर पाठवण्याचा प्रयत्न करूनही तो ऐकत नसेल तर त्याला माझ्याजवळ पाठवण्याचा तुम्ही त्यांना मार्ग दाखवा. तेव्हा नारदजी ध्रुव बाळासमोर जातात आणि नारदजींच्या मुखामध्ये नेहमी नाव कोणतं असतं? नारायण नारायण. नारदजी आले आणि म्हणतात नारायण नारायण. कुठं निघाली सवारी? छोट्या बालकांची. तेव्हा त्यांनी सांगतात, ध्रुव बाळ म्हणतात की मला श्रीहरींना भेटायचंय आणि त्यांच्या शोधासाठी मी निघालेलो आहोत. तेव्हा नारदजी सांगतात, त्यांनी काय झाड वेली पशु पाखरे आहेत का ज्यांना जंगलामध्ये शोधण्याच्या नंतर मिळतील? तुमचं वय फार कवळं आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा, तुमची आई कुठे, वडील कुठे, त्यांच्याकडे जा. थोडं मोठं झाल्याच्या नंतर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. परंतु ध्रुव बाळ म्हणतात, भगवंताच्या प्राप्तीसाठी मोठं होण्यापुरता माझ्याकडं वेळ नाही. मला तर आता भगवंताची प्राप्ती पाहिजे. आणि खरं सांगायचं झालं तर मोठं झाल्यापेक्षा लहान वयामध्ये भगवंताची प्राप्ती फार लवकर होते. का? कारण भगवंताला आपलंसं करण्यासाठी पाहिजे मनामध्ये खरा सात्विक भाव. सगळ्यात महत्वपूर्ण, सगळ्यात महत्व हे मनातील सात्विक भक्तिभावाला दिलेलं आहे. आणि मोठे जी माणसं आहेत यांनी तर्कवादी असतात, त्यांच्या मनामध्ये भक्तिभाव हा फार कमी असतो. लहान लेकरांना सांगितलंय की बाबा तू जर त्यांना जेवू घातलं तर ते जेवतील, तर त्यांना खरंच वाटतंय आणि ते रोज त्यांना जाऊन जेवू घालतात. आणि ध्रुव बाळाने सुद्धा तसंच केले. बघा आपल्या संत चरित्रामध्ये सुद्धा एक संत असेच आहेत ज्यांनी फार लहान वयामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे. संत नामदेव महाराज. आपल्या प्रत्येकाला वाटतं की लहान मुलाचं वय आता
आता खेळायचं आहे, त्याचं वय हे भगवंताच्या ठिकाणी जायचं नाही, त्याचं वय हे देवदेव करायचं नाही, भगवंताच्या भक्तीच्या मार्गाला लागायचं. पण कधी म्हातारं झाल्याच्या नंतर. खरं सांगितलं तर तुम्हाला सुद्धा ऐकताना वाईट वाटेल आणि मला सांगताना अवघड वाटेल. सध्याची परिस्थिती काय आहे की हल्लीची लोक म्हणतात, ज्यांना दाताला चावना तो म्हणतो आता मी सोडलं. बाबा तू सोडलं नाही, पहिला विषय तुला चावना, तू तरी खात होतास पण पचना म्हणून घरचे देणं. आणि मग हा म्हणतो आणा माळ, घालतो माळ, घेतो टाळ, लावतो भूक आणि करतो भजन वळवंटापासून महा. आता तो भगवंताचं चिंतन करतोय, नाव घेतोय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, पण तोंडात दात नसल्यामुळे ते ऐकू येतं इथल इथल इथल. आणि म्हणतात ना मनी नाही भाव म्हणे देवा मला भाव. देव आशाने भेटायचा नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. मनामध्ये जर भाव असेल तर त्याच्याकडे धन दौलत संपत्ती काहीही नसलं तरीही चालतं. कारण म्हणतात देव भावाचा भुकेला. अहो वैकुंठ सोडून या, त्या वैकुंठाला सोडू सुद्धा भगवंत का फक्त आणि फक्त मनातील भाव खरा असेल तर. संतांनी सुद्धा सांगितलेले एकदा श्री संत नामदेव महाराज यांच्या जीवनातील गोष्ट आहे की भाव जीवनामध्ये भगवंताच्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे. छोटेसे संत नामदेव महाराज आणि वडिलांनी सांगितलंय की नव्या काही दिवसासाठी आजचे दिवस मी बाहेर जातोय, एक काम कर थोडं आजचे दिवस देवाला नैवेद्य दे. ठीक आहे बाबा, ऐकलं. आईने हातामध्ये नैवेद्य दिला आणि नैवेद्य दिल्याच्या नंतर त्यांना माहित होतं नित्य नियमानं वडील रोज जातात आणि भगवंताला नैवेद्य देतात. संत नामदेव महाराजांनी सुद्धा नैवेद्य घेतला आणि भगवंतापुढून येऊन मांडला. आता आग्रह करून नाही बरं का, खाता का पिता का हे घ्या, लवकर खा, मला सुद्धा भूक लागलेली आहे. कारण भगवंताला भांडणारा भक्त आवडतो, परंतु नाटक करणारा श्रीमंत भक्त सुद्धा आवडत नाही. आणि म्हणतात बराच वेळ झाला, जेवण काही करत नाही. आता पाहून 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 थकून गेले, पोटामध्ये कावळे ओरडायला लागले, पोटामधली उंदरं उड्या मारायला लागली. संत नामदेव महाराज म्हणतात भा विठ्ठला कधी जेवतोस रे, मला सुद्धा भूक लागलेली आहे. वडिलांनी आणलं
मी छोटा आहे म्हणून तू खात नाहीये का? वेगवेगळ्या प्रकारे त्यांना अडवू लागले, वेगवेगळ्या प्रकारे त्यांना विनोदी करू लागले, खा खा. आणि शेवटी त्यांनी जी रचना केली, जे बोलत होते तो अभंग बोलून गेले. ते म्हणतात ना की भंग झालेल्या जीवनाचा ज्यांना अभंग करता येतो त्यांना खरे संत म्हटलं. आणि संत नामदेव महाराज शेवटी विठ्ठलांना म्हणतात केशवा केशवा माधवा गोविंदा गोपाळा सर्व नामांचं नामस्मरण चालू आहे. काय म्हणू तुला, काय म्हणशील ते म्हणतोय. तू फक्त जेवण कर बाबा, कारण तू जेवण केल्याशिवाय मला काही घरी आई जेवण देणार नाही. आता शेवटी प्रेमाने बोलून 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 कंटाळून गेले आणि मग अरे बघ तू जर जेवला नाहीस ना मी निघून जाईल बरं का. भगवपाशी राहावं लागतं. भगवंत साक्षात उभं राहून त्यांचं नटखटपणाचं स्वरूप पाहता तरी बाबा आजचा भक्त थोडं काही वेगळंच आहे. प्रेमाने नाही तर भांडण करून मला खाऊ घालणार आहे. शेवटी भगवंतांनी स्वतःचं स्वरूप प्रकट केलंच नाही. तर संत नामदेव महाराज म्हणतात देवा एक तर आज तुम्ही जेवण लवकर करावं, नाही तर असंही मला घरी आई जेवण देणार नाही. उपाशी मरण्यापेक्षा तुमच्या या दारावर माझं मस्तक टेकवतो आणि मस्तक फोडून मी माझा जीव इथं तुमच्या चरणावर देऊन टाकणार आहे. मग तुम्हाला काय करायचं ते बघा. भगवंत तरी सुद्धा प्रकट झालेले नाही. आणि शेवटी त्यांनी म्हणतात की बघ देवा आता मला फार राग आलाय बरं का. आणि समोर जातात आणि आपलं डोकं
ठेवण्याचा प्रयत्न करतात, नाटक करतात की मी फोडण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तरी सुद्धा भगवंत आले नाही आणि म्हणतात आता राग आलाय, आता माझी सटक येते, आता मला भरपूर राग आलाय आणि देवा आता मी माझं मस्तक तुझ्या याच दारावर फोडेल आणि स्वतःचा जीव देऊन टाकेल. मस्तक आपल्या द्वारावर टाकण्यासाठी जसं त्याची मान खाली केली, भगवंत साक्षात स्वतःची मूर्ती तिथं प्रकट करतात. आणि पांडुरंग परमात्मा तिथे प्रकट होतात आणि पांडुरंग परमात्मा म्हणतात अरे हो 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 थोडं थांब बाबा, थोडं पंढरीहून यायला थोडा वेळच लागतो नाही का, त्यामुळे थोडासा वेळ लागलेला आहे. आणि म्हणून एक लहानसा मुलगा ज्याला माहितच नाही की नैवेद्य फक्त ठेवून यायचंय आणि म्हणूनच त्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते, आपल्याला माहित आहे देवापुढे फक्त नैवेद्य ठेवायचंय, लगेच माघारी फिरायचं आणि आपण आपला पोटोबा करून घ्यायचा आहे. आणि यामुळं आपल्या हातून ईश्वर खाणार नाहीत का, कारण संत नामदेव महाराज यांनी भगवंताच्या मूर्तीमध्ये साक्षात भगवंताचं रूप पाहिलं होतं. ही फक्त दगडाची एक प्रतिमा आहे, हा भाव त्यांच्या मनामध्ये नव्हता. आणि भगवंत म्हणतात अहो खरा भाव असेल तर दगडाला सुद्धा पाजर फुटेल अशी भक्ती माणसाची पाहिजे. आणि संत नामदेव महाराजांना भगवंत त्यांची मित्रता प्राप्त झालेली आहे. म्हणजे जेवढ्या लहान वयामध्ये भक्ती प्राप्त होऊ शकते, भगवंत प्राप्त होऊ शकते, तेवढी मोठ्या वयामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. कारण मोठं झालं का माणसाच्या डोक्यामध्ये येणारा किडा तो म्हणजे अहंकाराचा, ते म्हणतात ना मत कर माया को अहंकार, मत कर काया को अभिमान, असं वारं फिरलं, राजाचा रंग आणि रंगाचा राजा व्हायला काही वेळ लागत नाही. म्हणून म्हणतात जो व्यक्ती स्वार्थी, जो व्यक्ती अहंकारी आहे त्याला कधीच परमार्थ मिळू शकत नाही. कारण 100 गोष्टींची एक गोष्ट, एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत स्वार्थ जळत नाही ना तोपर्यंत परमार्थ कळतच नाही. परमार्थ कळण्यासाठी आधी स्वार्थ जळणं हे फार महत्वाचं आहे, अहंकार जळणं हे फार महत्वाचं आहे. आणि दुर्वा बाळाचा सुद्धा अहंकार, स्वार्थ, लहान बाळे त्यांच्यामध्ये काही कोणत्या प्रकारचा स्वार्थ नाही, कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही. आणि त्यांनी सांगितले की काहीही झालं तरी मला भगवंताची प्राप्ती याच वयामध्ये पाहिजे, कारण माझ्याकडे जास्त वेळ नाही, मोठं होईपर्यंत माझ्या डोक्यातल्या प्रश्नाने मी पागल होऊन जाईल, मला आताच पाहिजे, म्हणजे पाहिजे. अरे फार अवघड आहे, मी तयार आहे.
उपाशी राहावं लागतं, मी तयार आहे. घरापासून दूर राहावं लागतं, मी तयार आहे. ठीक आहे, तयार आहे ना, ठीक आहे. मग तुला मी मंत्र देतोय. कोणता? सर्वांनी हात जोडायचे आणि त्या मंत्राचा जप करायचे. बोला, ओम नमो भगवते वासुदेवाय. काही वेळानंतर पाणी सुद्धा सोडलेले आहे. मतलब खरा भक्त जेव्हा भक्ती करतो त्या भक्तीच्या प्रभावाने साक्षात भगवंताचं सुद्धा आसन डोलतं, इंद्रासन डोलू लागले आणि इंद्रादी देवतांनी मिळून भगवान श्री विष्णुनारायणकडे प्रार्थना करतात, हे श्री तुमचे भक्त फार भक्तिभावाने तुमची वाट पाहत आहे आणि त्याच्या भक्तीच्या प्रभावाने आमच्या इंद्राचं आसन सुद्धा डोलत आहे. कृपया करून तुम्ही त्यांना भेट द्यावी. आणि भगवंतांनी स्वतःचं साक्षात रूप त्यांच्या समोर प्रकट केले. बोला, गोपाल कृष्ण भगवान. भगवंतांनी स्वतःचं रूप तिथे प्रकट केले. भगवंत म्हणतात, बाळा डोळे उघड. मग तुला काय वरदान मागायचे? ध्रुव बाळाने डोळे उघडले आणि डोळे उघडताच प्रश्नांचा वर्षाव. माझ्या वडिलांनी दुसरं लग्न का केलं? जेव्हा मी त्यांच्या मांडीवर बसलो होतो तेव्हा त्यांनी मला फेकून का दिलं? तरी एवढं सारं घडल्याच्या नंतर सुद्धा माझे वडील काही बोलले नाही. माझ्या आईने सांगितलं की मी या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला विचारलं नाही, त्यासाठी मी तपस्या केली, मला माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या. भगवंत म्हणतात, हो, थोडा श्वास घे, नंतर प्रश्न विचार. लहान बाळ काही कळत नाही. भगवंतांनी स्वतःचा वरद हस्त त्यांच्या मस्तिष्कावर ठेवला आणि साक्षात सरस्वती मातेने त्यांच्या मस्तिष्कमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि ध्रुव बाळ म्हणतात, आता माझ्या मनातील सर्व ज्या काही गोष्टी आहेत, सर्व जे काही प्रश्न आहेत ते सुटलेले आहेत. कोणत्याही प्रकारचा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये बाकी राहिलेला नाही. कारण बघा, मनुष्य तोपर्यंत अशांत राहील जोपर्यंत अपेक्षा दुसऱ्याकडून करेल. आपल्या दुःखाचं सगळ्यात महत्त्वपूर्ण कारण कोणतं आहे? लोकांकडून केलेल्या अपेक्षा. या व्यक्तीने माझं काम नाही ऐकलं, नको ऐकू दे, काय फरक पडत नाही, आपण आपलं करायचंय. बघा, हल्लीचा काळ एवढा भयानक झालाय महाराज. बऱ्याच व्यक्तींना वाटतं की हा व्यक्ती जास्त पैसा कमावतोय म्हणजे त्यानं समोरच्याला उधार द्यायचं असतं आणि तो जातो आणि समोरच्या व्यक्तीला म्हणतो, काही 10,000 रुपये उचलून येते ना मला. समोरच्यानं हो म्हटलं तरी सुद्धा तो त्याचा दुश्मन, समोरच्यानं नाही म्हटलं तरी सुद्धा तो त्याचा दुश्मन. का? हो म्हटलं आणि पैसे दिले. काही काळानंतर देणाऱ्या व्यक्तीला जर गरज पडली आणि तो जर म्हटला, माझे तुझ्याकडे 10,000 देतोस का, तर याला उपकाराची जाणीव नाही राहणार की या व्यक्तीनं वेळ आल्यानंतर माझी मदत केली होती. याच्या डोक्यामध्ये येणार पहिला प्रश्न, याला कोणत्या गोष्टीची कमतरता केली का हा दिलेले पैसे मला परत मागत आहे. काही जण तर असे आहेत महाराज, एकदा पैसा घेतला का शक्तिमान सारखी गोल फिरून जाईलच, पुन्हा आपल्याला दिसणार नाही. आणि नाही देव तरी सुद्धा म्हणतात, याच्याकडे काय 10 नसतील का मला देण्यासाठी? आता तू तुमच्यासाठी कमावतोय का स्वतःसाठी कमावतोय? ठीक आहे, मदत हरकत नाही, मदत प्रत्येक व्यक्तीची करायला पाहिजे. परंतु एखाद्या व्यक्तीला मदत मागताना त्याने मला मदत करावी ही अपेक्षा ठेवा, पण आपण त्याच्याकडे कमावून ठेवलेलं नाही की त्याने तुमची मदत केली पाहिजे, त्याने आपली मदत केलीच पाहिजे. माणुसकीच्या नात्याने जर तो मदत करत असेल तर ठीक, नाही करत असेल तरी ठीक आहे, बघ नाही होत ना, काही हरकत नाही. आणि आपल्या दुःखाचं मूळ कारण हेच आहे, हा मला असा बोलला, तो मला तसा बोलला. बोलणं बोलणाऱ्याचं काम आहे. संत म्हणतात, भुंकते ते द्यावे भुंकू. आता भुंकणाऱ्या कुत्र्याला जर आपण म्हणत असेल की बाबा तू
भुंकू नको. तर म्हणून फायदा नाही, कारण भुंकणं त्याचा स्वभाव आहे. मनुष्य एकदा स्वतःला बदलू शकतो पण स्वतःचा स्वभाव बदलू शकत नाही. बघा, एक मांजर होती. त्या मांजरीने देवाची तपस्या केली आणि त्याने सांगितले, त्या मांजरीने सांगितले की देवा, हा जो तरुण मुलगा मला फार आवडतो पण माझा जन्म हा मांजरीचा आहे, पण मला एक काम करा, मला स्त्री रूप द्या. एवढं सुंदर तर त्याला पाहता क्षणी माझ्यासोबत लग्न केलं पाहिजे. भगवंत म्हणाले मी तुला स्त्री रूप तर देईल पण स्वभाव ते मी माझं माझं बघून घेईल. तुम्ही फक्त मला माझं जे आहे हे रूप बदला, स्त्रीचं रूप करा. आता ठीक आहे, स्त्रीचं रूप धारण केलं. त्या मुलाने पाहिलं, दोघांचं लग्न झालं. एक दिवस दोघ जण एकाच ताटात जेवू लागले. आता ही होती मांजर, समोरून आला उंदीर. आता मांजरीचा स्वभाव काय? उंदराला खाणे. आता यामध्ये गुन्हा किंवा चूक आहे का? नाही, खाणं तिचं काम आहे. आता ज्या प्रकारे तिनं उंदीर पाहिला, आपल्या पतीला सोडलं, समोरचं ताट सोडलं, सगळं व्यंजन सोडले आणि लगेच त्या उंदराला खाण्यासाठी उडी मारली. आता मला सांगा, आपली पत्नी जर उंदीर खात असेल जिवंत, तर आपण तिच्यासोबत राहणार का? म्हणजे राहणार का तुम्ही? तर अशा प्रकारे मनुष्य बदलू शकतो पण त्याचा स्वभाव कधीच बदलणार नाही. काही काळापुरता ठीक आहे. म्हणून एखादा व्यक्ती मला असा बोलला, एखादा व्यक्ती मला तसा बोलला, भुंकत येते द्यावे भुंकू. एखाद्या गल्लीमध्ये जर कुत्र भुंकत असेल आणि तुम्ही मनुष्य, आपण मनुष्य आहे, आपण जर त्या कुत्र्याला म्हणत असेल की तू मला का भुंकला, यात मूर्ख मनुष्य आहे का कुत्रे? का? भुंकणं हे कुत्र्याचं काम आहे आणि मनुष्याचं काम कोणतं आहे? एकतर त्याला हाड भरायचं किंवा आपण आपलं पुढं निघून जायचं. आणि मनुष्य जर त्याच्यासोबत भांडण करत असेल की तू मला का भुंकला, तर दोघांमध्ये काही फरक राहणार नाही. मग यानं भू करावं, त्यानं भू करावं, बस. या व्यतिरिक्त काही राहणार नाही. आणि म्हणूनच म्हणतात की आपल्या वेदनाचं, आपल्या दुःखाचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे इतरांकडून केलेल्या अपेक्षा. बऱ्याच जणांना वाटतंय एकांत फार दुःखाचं आहे का? नाही. ज्यांना एकांतात सुख शोधता आलं ना, त्या व्यक्ती एवढं सुखी या जगामध्ये दुसरं कोणीही नसणार. कारण एकांत एवढं सुख या जगात दुसरं कशामध्येच मिळणार नाही. ना कुणाकडून काही अपेक्षा, ना कुणाला काही बोलायचंय, ना कुणाकडून काही मागणी, ना कुणावर रागवायचंय, नाही कुणाला कशाबद्दल काही बोलायचंय. आपण आपल्या दोन मध्ये मस्त राहायचं आणि आपण आपलं जगायचं असतं. आता ध्रुव बाळा म्हणू लागले की देवा, हे एवढं तत्वज्ञान जे तुम्ही माझ्या डोक्यामध्ये टाकले, मला कशाही प्रकारचा प्रश्न आता माझ्या डोक्यामध्ये उरलेला नाही. आणि त्यांच्या पाया पडले तेव्हा जे ध्रुवबाळाचे पिता आहेत त्यांना कळाले की आपला मुलगा रागावून गेलेला आहे. कशाच्या प्रकारे त्यांना फार वाईट वाटू लागले. म्हणतात ना, जोपर्यंत आपल्या जवळचा व्यक्ती आपल्यापासून दूर जात नाही तोपर्यंत त्या जवळच्या व्यक्तीची किंमत कळत नाही. आणि दूर गेल्याच्या नंतर किंमत कळून सुद्धा फायदा होत नाही. म्हणून जोपर्यंत आपल्या जवळ एखादा व्यक्ती आहे त्या व्यक्तीची आपण किंमत करायला पाहिजे. आणि ध्रुवबाळ यांनी मोठे झाले, राजकारण सुद्धा सांभाळू लागले. आता पुढची कथा आपल्याला येते ती म्हणजे ध्रुवबाळ यांच्या वंशाची. तत्पूर्वी बघा, ध्रुवबाळाची जी कथा आहे यामधून आपण दोन गोष्टी शिकल्या. पहिला विषय म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी आपला अपमान होणं हे गरजेचं आहे. आज जर ध्रुवबाळाचा अपमान झाला नसता तर ध्रुवबाळ कधीच भगवंताच्या भेटीसाठी, भगवंताच्या अपेक्षेसाठी, भगवंताला प्राप्त करण्यासाठी वनामध्ये रागावून निघून गेले नसते. हा पहिला विषय. दुसरा, भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांची भेट होणं फार महत्वपूर्ण आहे. बघा, संत भेटीचा महिमा काय? एका देवर्षी नारदांनी श्री विष्णू यांना प्रश्न विचारला, देवा संत भेटीचा महिमा काय? तेव्हा श्री विष्णू म्हणतात, उत्तर देण्यापेक्षा लाईव्ह डेमो दाखवतो. एक काम करा, जा या वनामध्ये एक पोपट बसून आहे, त्या पोपटाला जा आणि विचारा संत भेटीचा महिमा काय. प्रश्न विचारला, संत भेटीचा महिमा काय? जसा प्रश्न विचारला त्या पोपटानं जीवच सोडला. तर यांना वाटलं प्रश्न विचारायचा आणि आपल्याकडून एक पाव झालेलं आहे. त्यांनी पुन्हा श्रीहरीकडे जातात, झालेला प्रसंग सांगतात. श्रीहरीने सांगितले, काही काळजी करू नका, या जंगलामध्ये जा, त्या झाडावर एक आळी आहे, त्या आळीला हा प्रश्न विचारा. त्या आळीला प्रश्न विचारला, संत भेटीचा महिमा काय? जसा प्रश्न विचारला आळीने स्वतःचा जीव सोडला. आता तर भीती वाटली. पुन्हा श्रीहरीकडे गेले. श्रीहरी, दोन जीव माझ्यामुळे गेलेले, काय करायचे सांगा. काही नाही, शेवटचे काय, जा या जंगलामध्ये या झाडावर एक फुलपाखरू बसून आहे, त्या फुलपाखराला विचार संत भेटीचा महिमा काय. फुलपाखराकडे गेले. फुलपाखराला
परंतु विचारताना 10 वेळ विचार केला, विचारू का नको, कारण याने सुद्धा जीव सोडला तर 3 संख्या पूर्ण होतील. भीत 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 घाबरत विचारलं, संत भेटीचा महिमा काय? जसा प्रश्न विचारला फुलपाखराने जीवच सोडला. आता 3 जीव गेले, राग राग गेले. तुम्ही सांगायला काय झालंय, याच्याकडे त्याच्याकडे मला पाठवत आहेत, तेव्हा त्यांनी सांगताय एक शेवटचं करा, या राजाच्या घरी जा आणि त्या राजाच्या घरी आजच एका पुत्राने जन्म घेतलेल्या त्या पुत्राच्या घरी जाऊन विचारा की संत भेटीचा महिमा काय. त्या लहान मुलाला विचारा. त्यांनी म्हणतात बरं दिसतायत, या तिघांच्या मागे कोणी नव्हतं म्हणून मी जिवंत वाचलो. त्या मुलाच्या मागे त्याचा बाप आहे, राजा आहे, तो जर गेला तर मी सुद्धा त्या सोबतच जाणार. मला श्रापाची भीती वाटते, मला राजाची भीती वाटते, मी जाणार नाही. श्री म्हणतात माझ्यावर विश्वास नाही का? आहे हो, पण तुमच्या एवढं छलिया सुद्धा या जगात दुसरं कोणीही नाही. एकटाच विश्वास करून जा. गेले आणि राजाने जसं देवर्षी नारदांना पाहिले, देवर्षी नारद आले, वा 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 वा, आना मुलगा कुठे? त्यांच्या मांडीवर ठेवलाय. आणि देवर्षी नारदांनी विचार केला, एवढा आनंदाचा विषय चालू आहे, विचारू का नको, विचारू का नको. शेवटी भीत 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 घाबरत डोळे लावून एकदमच विचारले, सांग बाळा संत भेटीचा महिमा काय? हसणाऱ्या बाळाने डोळे लावले. यांचा जीव जागेवर नाही, धक धक करते, प्राणी कट्या आल्यासारखा. आणि एवढ्यामध्ये त्या बालकाने डोळे उघडले. देवर्षी नारद, जन्म पहिल्या जन्मामध्ये मी पोपट होतो, तुम्ही मला येऊन प्रश्न विचारला, तुमच्या दर्शनाने मला दुसरा जन्म आळीचा मिळाला. तुमचं त्याही जन्मात दर्शन झाले, तुमच्या दर्शनाने मी त्या पुढच्या जन्मामध्ये फुलपाखरू झाली. आणि जसं तुमचं दर्शन झालं, संत दर्शनाने एवढ्या 84 लाख योन्या चुकवत फक्त 3 योन्या पूर्ण करून मला साधारण मनुष्याचा जन्म इथं मिळालेला. हा काय संत भेटीचा महिमा. पण खरे संत कोण हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. हल्ली एक हा ट्रेंड चालू आहे, कोणतं कुणी आलं त्याच्या पाया जाऊन पडायच्या, त्याच्याकडं ते करायचं. ठीक आहे, तुम्ही पाया पडा, कारण संत म्हणतात विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म सर्वांमध्ये श्रीहरींना तुम्ही माना, त्यांच्या पाया पडा, पण त्यांच्या पाया भावाने पडा की यांच्यामध्ये दैवत्व आहे, हा व्यक्ती देव नाही. तुम्ही सर्वजण कथा झाल्याच्या नंतर माझ्या पाया पडायला लागला. मी किती वेळा सांगितलं, माझ्याकडे जर तुमचं दुःख दूर करण्याची ताकद असती तर मी आज साधारण मनुष्य राहिली असती का? अजिबात नाही. मनुष्याच्या पाया पकडून काही होणार नाही. मी तर नेहमी सांगतो, अहो या व्यासपीठावर येऊन आमच्या पाया पडण्यापेक्षा घर बसल्या आपल्या आई वडिलांची सेवा करा, तो भगवंत तुम्हाला कोणत्याच गोष्टीत कमतरता पडू देणार. खरे संत आपल्याला ओळखता आले पाहिजे. आणि तुम्ही बघा बरं, प्रत्येकाला वाटतं धर्मानं वागणारा संत आहे, अजिबात नाही. संत कधी धर्माने वागलेच नाही. आज जर संत तुकाराम महाराज धर्माने वागले असते तर एवढ्या अभंगाची रचना झाली असती का? नाही, कारण धर्माने त्याला सांगितलं होतं की अभंगाची रचना करण्याचा अधिकार तुमच्याकडे अजिबात नाही. संन्यासाच्या पोराला ज्ञान द्यावा हा अधिकार तुमच्याकडे नाही. हा जर विषय संत ज्ञानेश्वर महाराजांनी धर्म म्हणून स्वीकारलेला असता तर आज ज्ञानेश्वरी आपल्याकडे राहिली असती का? नाही. सांगण्याचं तात्पर्य काय, संत कधी धर्मानं वागत नाही, खऱ्या मार्गाने वागून जे संत वागतात तो धर्म खरा धर्म ठरतो. फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे खरा गुरु कोण आणि दाखवीचा गुरु कोण. आणा पैसा, आणा आशय, आणा खोबरं, काय पाहिजे मला द्या, माझा फोटो देवघरात ठेवा, मला देव माना. साक्षात हा खोटारडा देव झाला, खोटारडा संत झाला. याला खरा संत म्हणता येणार नाही. बघा, गुरु आणि संत या दोघांना फार महत्व आहे, परंतु आजकाल गुरुचं सुद्धा तसंच झालेलं आहे. कोणालाही पकडायचं, माळ घालायची, हा माझा गुरु, तो माझा परमगुरु, बस त्यांच्याच मागे लागायचं आहे. बघा, गुरु म्हणजे कोण? भगवंतापर्यंत, लक्षात घ्यावं का, भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे गुरु आहे. एखादा गुरु जर तुम्हाला मार्गातच थांबून ठेवत असेल तर तुम्ही भगवंताजवळ पोहोचणार का? अजिबात नाही. मग मार्गामध्ये थांबवणारा मीच तुझा देव, माझीच पूजा कर असा म्हणणारा गुरु खरा गुरु नाही. तर बाबा, मी फक्त भगवंतापर्यंत नेण्याचा एक निमित्त मात्र आहे. खरा भगवंत तो आहे म्हणून माझी पूजा करण्यापेक्षा त्या परमपिता परमात्माची पूजा कर, नामस्मरण कर. हा गुरु खरा गुरु.
परेशो. आपल्या शास्त्राने अनुभूती दिली गुरु गोविंद दोकडे का केला गोपाव. गुरु आणि गोविंद दोघं जण उभे असते तर आधी कुणाच्या पाया पडायच्या तर आधी गुरुचा पडा. का? कारण ते गुरुच माध्यम आहे ज्यांच्यामुळे तुम्हाला भगवंताची प्राप्ती झालेली आहे. फक्त खरा गुरु निवडता आला पाहिजे ही फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी संत भेट महत्वाची आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी कुठेतरी जीवनामध्ये समाजामध्ये संसारामध्ये अपमान होण्याची गरज आहे. दुःख मिळण्याची गरज आहे. कारण बघा तुम्ही जेव्हा मनुष्याला दुःख मिळतं तेव्हाच भगवंताची आठवण येते. जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत भगवंताची आठवण येते. म्हणून काल आपला विषय झालाय की देवकी माते कुंती माते काय मागितलं होतं की देवा मला दुःख आहे. कारण दुःखामध्ये तू सोबत आहे, सुखामध्ये तू माझ्यापासून दूर जाते. म्हणून असं मला कोणतंच सुख नको ज्यामुळे तू माझ्यापासून दूर जाशील. आणि सुंदर प्रकारे ध्रुव बाळाच्या कथेतून या 3 गोष्टी आपल्याला सांगायला पाहायला मिळाल्या की अपमान होणं गरजेचं आहे, संत भेट होणं गरजेचे आहे आणि खऱ्या गुरुची साथ मिळणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि पुढची जी कथा आहे ते म्हणजे आपल्याला याच ध्रुव वंशामध्ये अंग राजा झाले. त्यांचे पुत्र वेंग राजा ते फार दुराचारी होते. सर्व संत महंत ब्राह्मणांनी त्यांना श्राप दिला. त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शरीराचं मंथन केलं. सुरुवातीला त्यातून एक काळा पुरुष बाहेर निघाला. त्यानंतर त्यांच्या शरीराचं मंथन केलं तेव्हा म्हणतात त्यांच्या शरीरातून भगवंताचे एक अवतार प्रकट झाले आणि ते अवतार म्हणजे भगवान पृथू. भगवान पृथू जन्माला आले आणि त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्या भारत देशाची सेवा सुद्धा केलेली आहे. आपल्या ज्या काही राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी लागतात आपल्या राज्याची फार चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे. पुढे याच वंशामध्ये परंतु आतापर्यंत जो वंश पाहिला तो उत्तानपाद राजाचा वंश होता. पुढचा जो वंश आहे तो त्यांचे बंधू राजा प्रियव्रत, त्यांचे पुत्र म्हणजे ऋषभदेव आणि त्यांचेच पुत्र म्हणजे राजा भरत. याच वंशामध्ये पुढे भरत राजा झाले. चांगल्या प्रकारे त्यांनी आपलं काम केलेलं. म्हणतात भरत राजाच्या नावावरूनच आपल्या देशाचं नाव भारत असं पडलेलं आहे. आणि भरत राजाचा जन्म झाला. चांगल्या प्रकारे कार्य केले आणि जेव्हा आपलं कार्य संपूर्ण झाले तेव्हा त्यांना वाटलं की आता आपण आपलं राज्य आपल्या मुलांच्या स्वाधीन करावं आणि आता आपण आपल्या जीवनासाठी जे महत्वपूर्ण आहे त्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण इथून निघून जावं. बघा बऱ्याच जणांना वाटते संन्यास म्हणजे काय. संन्यास म्हणजे सगळं घरदार सोडायचं आणि बाहेर एकटंच राहायचं हा विषय झाला का? अजिबात नाही. संन्यासाचा खरा अर्थ काय? माझ्याकडे सर्व आहे परंतु कशाची अपेक्षा माझ्या मनात शिल्लक उरलेली नाही. याला खरा संन्यास म्हणत असतात. की आहे संपूर्ण परंतु अपेक्षा कशाचीही नाही. सर्वत्र माझे जवळ ठेवले पण क्षणामध्ये सोडण्याची ताकद सुद्धा माझ्यामध्ये आहे. आणि भरत राजाने संपूर्ण आपलं राज्य आपल्या पुढच्या पिढीला दिलं आणि स्वतः जंगलामध्ये गेले, वनामध्ये गेले. तिथे त्यांनी तपस्या केली, खूप तपस्या केली. परंतु म्हणतात ना काल आपला एक विषय झाला की अंतवेळी ज्या व्यक्तीचं ज्या वस्तूचं ज्या योनीचं आपण सदा चिंतन करतो त्याच योनीमध्ये आपल्याला जावं लागतं. तेव्हा चिंतन करताना एक दिवस नदीमध्ये स्नान करत असताना एक हरिणी तिने तिथे उडी मारली. वाघाची सिंहाचा वाघाचा आवाज ऐकून तिने उडी मारली आणि जशी उडी मारली त्या हरणीचं बाळ त्या पाण्यामध्ये पडलं आणि भरत राजांना वाटले की मी जर वाचवलं नाही तर हा बाळ मरणार आणि इथंच त्यांचं संपूर्ण जे काही पुण्य नष्ट झाले की मी करत आहे तू करत नाही. आपण फक्त माध्यम आहे. मी कथा भगवंताच्या म्हणण्यानुसार करत आहे परंतु मीच करत आहे. माझ्याकडेच एवढं ज्ञान आहे. हा जर विषय केला तर मी कथा सांगून फायदा नाही. म्हणजे मी जेव्हा मीपणा आलाय तेव्हा आपलं संपूर्ण पुण्य नष्ट होणार म्हणजे होणार. तेव्हा त्यांनी सतत त्या बाळाचंच लक्ष ठेवायचंय. माझं हरिण कुठे, माझं हरिण कुठे, माझं हरिण काय करत असेल. आता ध्यानामध्ये कमी आणि हरणाकडे जास्त लक्ष लागलेलं आहे आणि यामुळे एक दुष्परिणाम झाला की पुढचा जन्म त्यांना हरणाचं चिंतन करता करता ते हरिण जड भरत राजा हरणी गर्वा गेला. जड भरत राजा हरणी गर्वा गेला. हरणी गर्वा गेला. हरणी गर्वा गेला. आला तो
आणि हरणाचा जन्म मिळाल्याच्या नंतर परंतु पुण्य एवढं होतं का हरणाचा जरी जन्म मिळाला तरी सुद्धा त्यांनी आपली जी बुद्धी आहे, आपलं जे ज्ञान आहे हे विसरलेले नव्हते. हरणाच्या जीवनामध्ये सुद्धा त्यांनी एकादशी करत होते, भगवंताचं नामचिंतन करत होते, सतत भगवंताचं नामस्मरण राहत होतं. आणि म्हणून पुढचा जो जन्म आहे त्यांना मनुष्याचा मिळाला. परंतु या जन्मामध्ये त्यांचं नाव कोइन्सिडन्सली याही जन्मात त्यांचं नाव भरतच होतं. परंतु त्यांना वाटलं की आधीच्या जन्मामध्ये एका हरणामुळे मला पुन्हा फेरा घ्यावा लागला, मग या जन्मामध्ये सुद्धा तसं करायला लागावं नाही, म्हणून त्यांनी स्वतःला पागल असल्यासारखं दाखवत होते. म्हणून त्यांना भरतचं जड भरत, ज्याला काही कळत नाही. आणि तुम्हाला सांगू का, लोक म्हणतात ना याला काही कळत नाही, मुळात त्याला सगळं कळत असतं. वाक्य फार मोठे, कळलं त्याला कळलं. ज्याला काही कळत नाही म्हणतात मुळात त्याला सगळ्यात जास्त कळत असतं. पण ज्याला काही कळत नाही हे त्याला कळतच नाही की ज्याला काही कळत नाही त्याला सर्व कळत असतं. जी लोक भोळी असतात, लोक म्हणतात ना हल्ली कसं झालंय, एखादा हा बरोबर मी आजच थोडा वाचलंय बरं. हा समोर एक जोक आला होता का दामादला मराठीतून जावं. हा आजच एक सुंदर असं वाक्य वाचलं होता का जावई बापू सासरवाडीला जाताना असं रावणापासून रामाचं रूप बदलतात का घरी गेल्याच्या नंतर सर्व मुलीला म्हणतात आमचा जावई चांगला आहे, आमची मुलगीच थोडीशी भांडकुदळी आहे. परंतु घरच्यांना कोण सांगणार की गंगाधर शक्तिमान आहे. आणि तुम्ही बघा थोडासा विषय बाजूला नेऊया का की हल्लीच्या काळामध्ये जावई आणि सून या दोघांमध्ये आजकालच्या काळामध्ये चांगला जावई बनणं फार चांगले, बरोबर, चांगला जावई बनणं फार सोपं आहे, पण चांगली सून बनणं फार अवघड. पटलं तर बघा, आजकालच्या काळामध्ये चांगला जावई बनणं का सोपं आहे, कारण मागच्या जावईने स्वतःचं बॅकग्राऊंड एवढं बेकार करून ठेवलेलं का आताच्या जावईने साधं ग्लासभर पाणी जरी आणून दिलं तरी म्हणतात वा 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 याच्यासारखा जावई नाही. आणि सुनांनी एवढं आधीच्या काम केलेले, एवढं काम केलेले की आताच्या मुलींना तेवढं काम होऊ शकत नाही. आणि म्हणून किती जरी मेहनत केली तरी आताच्या सुनाला पहिल्या सुनांसारखं नाव कमावू शकत नाही. कारण जावयाला मार्केटच जाम करून ठेवलं होतं. कुणी जाळून मारायचं, कुणी खूपच मारायचं, कुणी काही करायचे, कुणी काय करायचे. त्याच्यामुळे असो छान विषय झाला गंगाधर शक्तिमान. जगभरत राजा त्यांनी स्वतःला पागल दाखवत होते का, कारण त्यांना वाटलं आधीच्या जन्मात हुशार दाखवलोय म्हणून मला हल्लीच्या घरात जावं लागलं. आणि तुम्ही बघा हल्लीच्या काळामध्ये हुशार कोणाला म्हटलं जातं, ज्याला धोका देता येतो, ज्याला बोलण्याची फार टॅक्ट आहे, ज्याला बोलण्यात कोणी हरवू शकत नाही, किंवा ज्याला बैमानी फार जास्त करता येते, बरोबर ना. एखादा फार बैमान असेल तर काय म्हणतो तो खूपच हुशार आहे, त्याच्या मागे लागू नाही. आणि एखादा भोळा आहे, त्याला काहीच कळत नाही, तो मूर्ख आहे, त्याला काही कळत नाही. पण मूर्ख शाना का बैमान चांगला, जो मूर्ख आहे तोच कामाचा आहे, कारण त्याला बैमानी कळत नाही. आणि हल्लीचं कलियुग एवढं झाले महाराज, आधीच्या काळामध्ये जर कुणी पैसा घेतला आणि काम करत असेल, एखाद्या कोणत्या अधिकाऱ्याला म्हटलं की बाबा हे पैसे घे आणि काम करतं, त्या अधिकाऱ्याला बैमान म्हटलं जात होतं, बरोबर, की हा अधिकारी बैमान आहे, पैसा घेतोय. पण हल्लीच्या कलियुगामध्ये कसं झालंय, पैसा घेतो पण काम तरी करतो, अशा व्यक्तीला इमानदार म्हटलं गेलेलं आहे. की जाऊ दे बाबा पैसा घेतो पण काम तरी करतो. म्हणजे या पातळीला आपली नीतिमत्ता हल्लीच्या काळाला आलेली आहे. तर स्वतःला पागल दाखवण्यामध्ये त्यांनी या जन्मामध्ये जास्त फोकस केलेला आहे की मी पागल आहे, मला कोणतेही काम येत नाही. तेव्हा भावांना वाटले हा असाही कोणत्या कामाचा नाही, मग एक काम करूया, याला शेतामध्ये पाठवून देऊया, कारण फुकट खात राहतं. पत्नीने सांगितले शेतामध्ये पाठवूया, पण त्याला भाकर कोण नेऊन देणार तेवढ्याला, 2 दिवस द्यायची. तिसऱ्या दिवशी नाही जरी दिली तरी तो एवढा हुशार नाही की घरी आपल्याला भांडायला येणार. आणि त्यांनी शिक्षण सुद्धा घेतलेलं नाही. म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आपल्यासोबत अन्याय आणि आपल्यासोबत अत्याचार होतोय, यापुढे लढा जर द्यायचा असेल तर मनुष्य सुशिक्षित असणं फार महत्वाचं असतं. त्यांनी शिक्षण घेतलेलं नाहीये, परंतु त्यांना आध्यात्मिक ज्ञान फार चांगल्या प्रकारचं
आहे. आणि या जन्मामध्ये जडभरत असाय जंगलामध्ये राहायला गेले. तिथे एक व्यक्ती होता. त्यांनी सांगितले की मला जर मुलगा झाला तर मी एका नराची बली देईल, एका मुलाची पुरुषाची बली देईल, मनुष्याची बली देईल. आणि तिथं भद्रकालीचं मंदिर होतं. त्यांना मुलगा झाला आणि त्यांनी सांगितले की आपल्या नोकरांना जा एक नर बली द्यायची म्हणून कोणीतरी मनुष्य पकडून आणा. तेव्हा सर्वजण शोधू लागले कुठे कुठे. या जडभरत राजांना सुद्धा भूक लागली होती आणि जडभरत राजा भूकेने व्याकुळ होऊन इकडे तिकडे फिरत आहे. भगवंताचं नाम सतत चालू आहे. या ज्या नरबली शोधाय गेलेल्या ज्या लोकांना ते जडभरत राजा मिळाले. जडभरत राजांना पकडलं आणि समोर आणून ठेवले. आता बली देतानाचा सगळ्यात मोठा नियम कोणत्या? आधी बकऱ्याला खाऊ घालावं, आधी बकऱ्याला खाऊ घालावं लागतं. त्यांना फार चांगलं खाऊ घालत होते. आणि जडभरत राजा यांनी म्हणतात की तुम्ही मला का खाऊ घालत आहेत? तेव्हा त्यांनी सांगितले की तुमचा बली द्यायचा आहे म्हणून तुम्हाला खाऊ घालत आहे. जडभरत राजा म्हणतात तुमची माझ्यावर फार कृपा आहे, रोज माझा बली द्या म्हणजे मला रोज खायला मिळालं पाहिजे. एवढंच सांगतो घोडो व्यक्तिमत्व. ठीक आहे, आता झालं ना खाणं. हा, मग देवी पुढं नतमस्तक व्हा आणि समोर राहा. तर बघा, हात जोडले आणि नतमस्तक झाले. आता बऱ्याच जणांना वाटतं हात जोडणं नतमस्तक होणं ही फक्त एक क्रिया आहे का? नाही, या क्रियेमागे सुद्धा एक आध्यात्मिक कारण आहे. हात कशाचं प्रतीक आहे? कार्याचं. आपण जे काही कार्य करतोय हे कशाने करतोय? हातानं. आणि डोकं कशाचं प्रतीक आहे? मन, बुद्धी आणि चातुर्य. जेव्हा आपण हात जोडतोय तेव्हा आपण भगवंताला सांगतोय देवा मी माझी कार्यक्षमता. आणि जेव्हा डोकं टेकवतोय तेव्हा मी माझं मन, बुद्धी, चातुर्य, माझी कार्यक्षमता ही सगळी तुझ्या समोर ठेवलेली आहे. आणि मनातून भद्रकाली समोर त्यांनी आपलं मन, बुद्धी, चातुर्य, क्षमता सर्व ठेवून दिले. आणि जशी त्यांनी तलवार मारण्यासाठी उचलली तेव्हा म्हणतात विनाश केला. आणि सर्व दैत्याचा विनाश केल्याच्या नंतर जडभरत राजा यांच्या मस्तिष्कावर हात ठेवला. त्यांच्याही मनातील जेवढे काही प्रश्न होते ते सर्व मिटून गेले आणि या जन्मामध्ये त्यांना मोक्ष मिळालेला आहे. पुढं या वंशाचा गोष्ट संपून, कथा संपून अग्नी वंशामध्ये गया नामक एक राजा झाला. त्यांच्यामुळं हरणाला मारता मारता एका ब्राह्मणाला पाणी लागला आणि ब्राह्मणाने श्राप दिला की जरी एवढे चांगले राजा असतील तरी सुद्धा तुमचं काम हे राक्षसासारखं आहे म्हणून तुम्ही राक्षसासारखे होणार. आता राक्षसासारखे होणार म्हटल्याच्या नंतर त्यांचं जे शरीर आहे हे वाढू लागले. आता माझ्या शरीराला पाहून माझी प्रजा घाबरणार, माझ्याकडे कुणी येणार नाही म्हणून त्यांनी लगेच भगवंताची आराधना केली, भगवंताची तपस्या केली. भगवंत प्रकट झाल्याने काय मागायचे? भगवंताला त्याने मागले देवा हे शरीर माझी सगळ्यात मोठी अडचण आहे ना, मला एक आशीर्वाद द्या. ज्याने अंत्य वेळेला माझ्या या शरीराकडे पाहिले, ज्याने माझ्याकडे पाहिले त्याला मोक्ष स्वर्ग मिळाला पाहिजे. तर खास तू म्हटलं आता लोकांना माहित झालं, लोक आयुष्यभर पाप करायचे, मरताक्षणी त्याच्याकडे जाऊन बघायचे. स्वर्ग झालं फुल, नरक झालं रिकाम. आता स्वर्ग एवढं फुल झालं त्यात जागाच राहिली नाही. सर्व देवी देवता म्हणू लागले. यामुळे विधीचं विधानाचं काय होतंय? ज्यांचं पाप आहे त्यांना सुद्धा नरकामध्ये जायचं सोडून स्वर्गामध्ये जाणं मिळत आहे. तेव्हा भगवंत म्हणतात की मला तुला मारावं लागेल. दयासुराने सांगितले काही हरकत नाही, तुम्ही मला मारा, परंतु तेव्हा त्यांच्या शरीरावर एक यज्ञ चालू होता. आता जे यज्ञ करताना माझ्या शरीरावर जेवढे देवी देवता आहेत त्या सर्व देवी देवता नितांत माझ्यामध्ये वास करतील आणि मला एक तर तुम्ही द्या की इथं येऊन माझ्या क्षेत्रामध्ये येऊन आता जी व्यक्ती असं म्हणेल की हे भगवंता माझ्या पित्रेश्वरांना मुक्ती मिळू दे, त्यांच्या पितरांना
मुक्ती मिळाली पाहिजे. आणि भगवंताने तथास्तु म्हटले म्हणून गया क्षेत्राचं अनन्यसाधारण असं महत्व आहे की तिथं श्राद्ध केल्याच्या नंतर पुन्हा श्राद्ध केलं नाही तरी झालं असतं. पुढं स्वर्ग आणि नरक याची माहिती आपल्याला येतात. बघा, स्वर्ग आणि नरक याची सरळ सरळ माहिती जर द्यायची असेल तर जसा कपडा तशी सफाई. कपडा जास्त मळालेला असेल तर आपण कसा धुतो? आपटून चांगलं घासून धुतो. आणि नॉर्मल मळालेला असेल तर किंवा मळालेला नसेल तर पाण्याखाली आरामात धुतो, पिळतो, छानपैकी झटकतो आणि वाळू घालतोय. पण जेवढं जास्त पापाने मळालेलं असेल तेवढीच त्याची चांगली धुलाई सुद्धा होणार. आणि जेवढं चांगलं त्याचं पुण्य असेल तेवढंच त्याला चांगलं जीवन सुद्धा मिळणार आहे. आणि म्हणून स्वर्ग आणि नरक याची माहिती सुद्धा इथं आलेली आहे. पुढं नामस्मरणाची ताकद काय आहे? या स्वर्ग आणि नरकाच्या मध्यस्थी एक रस्ता भगवंतांनी दिलेला आहे की जर तुम्ही नामस्मरण करत असाल तर तुमचे जळतील पापे जन्मजन्मांतरीचं पाप सुद्धा जळून नष्ट होणार. काल आपला हा विषय झालेला आहे की नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मोजन्मांतरीचे. पुन्हा महत्वाचा विषय म्हणजे नामसंकीर्तन निश्चय सर्व पाप प्रणाशन. असं पाप या पृथ्वी तलावरच नाही की ज्याचा विनाश नामस्मरणाने होणार नाही. एवढं महत्व नामस्मरणाला दिलेलं आहे. आणि हे पटवून देण्यासाठी एक कथा इथे येते की अजामिळ नावाचा एक ब्राह्मण होता. वाईट मार्गाने जाऊ लागला. आधी चांगल्या मार्गाने होता परंतु एकदा वैशाखून पाहिले आणि पाप हे डोळ्यातून आत शिरतं. वाईट पाहिले, वाईट करण्याची इच्छा झाली, वैशागमन करू लागला. स्वतःच्या पत्नीला सोडले, वेश्येसोबत राहू लागला. आणि एक दिवस त्यांच्या घरी एक संत आले. संतांनी त्या अजामिळला एक दान मागितले. एक काम कर, तो आतापर्यंत जेवढे काम केले असतील चांगले त्यासाठी एक काम कर. तुझा जो पुढचा पुत्र होईल तेव्हा त्याची पत्नी गर्भवती होती ती त्याचं नाव तू नारायण ठेव. का? याने तुम्हाला काय मिळणार? मला काही नाही मिळणार तरी माझ्या आराध्यांचं नाव झालं म्हणजे मला सर्वत्र आलं. तुम्ही फक्त नाव घ्या. आणि त्यांनी सांगितले ठीक आहे. अजामिळने आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवले. आता नारायण 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 सगळ्यात लहान मुलगा सगळ्यात लाडका. सतत त्याच्या डोक्यामध्ये नाव, सतत त्याच्या मुखामध्ये नाव, झोपेत स्वप्न नारायणाचं. मुखात नाव नारायण, शिव्या नारायणाला, भांडण नारायणाला, प्रेम नारायणाला, नारायण नारायण नारायण. घरी आला नारायण जेवला का? नारायण झोपला का? नारायण अभ्यास केली का? आता 12 वर्ष त्याचं आयुष्य असताना सुद्धा यमदूतांनी त्याच्यावर पास टाकला आणि त्याला नेण्यासाठी आले. यमदूत जसे आले तिथे भगवंताचे पार्षद सुद्धा आले. भगवंताच्या पार्षदाला यमदूत म्हणतात याचं काही पुण्य नाही, याला वाचून फायदा नाही. तेव्हा भगवंताच्या पार्षदाने सांगितले याचं काही पुण्य नाही असं म्हणण्याचा अधिकार तुमच्याकडे नाही. कारण चुकून जरी विस्तवावर पाय पडला कधी भासत, जाणून बुजून पाय टाकला तरी भासत. ते विस्तव म्हणणार नाही नको बाबा याचा पाय चुकून पडलेला याला भाजायचं नाही. पूर्ण घरी समाजाचे झाले ते नाम केले जपता हरी. सर्व त्याचे पाप जळून नष्ट झाले आणि भगवंताचं नाम त्याने नारायण नारायण घेतले. आणि त्याच्या मुलाचं घेतले. जरी त्याच्या मुलाचं घेतलं तरी सुद्धा मूळ नाव हे नारायण आहे. आणि एका संतांनी दिलेले मग संतांच्या भेटीची महिमा आणि संतांचा कृपाशीर्वाद म्हणून त्या नारायण नावाने त्याला मुक्ती मिळालेली आहे. पुन्हा त्यांना जीवनदान मिळालेलं आहे फक्त एका गोष्टीमुळे ते म्हणजे भगवंताचं नाव. आणि म्हणून म्हणतात की त्या भगवंताच्या नामामध्ये एवढं रममान व्हायचे. त्या भगवंताला फक्त एक सांगायचंय देवा माझ्याकडून जरी काही चूक झाली, मी चांगला असेल, मी वाईट असेल, काही जरी असेल तरी सुद्धा तू सांभाळून घे. तुझ्या भक्तीचं कारण भगवंताच्या भक्तीचं ते म्हणतात ना कोणत्याही प्रकारचं मूल नाही.
देवा, तुझी भक्ती अनमोल आहे. अच्छा हो या बुरा हो, मैं हूँ बस तेरा. चांगला असेल वाईट असेल पण मी तुझा आहे, ही भावना सगळ्यात चांगली आहे. चुकून माझ्याच्यानं काही चूक होत असेल तरी सुद्धा तू ते पदरामध्ये घे. आणि सुंदर प्रकारे इथं स्वर्ग आणि नरकाचं वर्णन आलेलं आहे की मनुष्य जर नामस्मरण करत असेल तर त्याचे सर्व पाप जळून त्याला स्वर्गाची प्राप्ती होऊ शकते. नवे नवे भगवंतामध्ये सत्य भावाने जर चिंतन करत असेल तर भगवंताचं धाम मिळू शकते, मोक्ष सुद्धा मिळू शकतो. बघा, स्वर्ग मिळणे, मोक्ष मिळणे, भगवंताचं धाम मिळणे, या सर्व गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आणि अशा प्रकारे स्वर्ग आणि नरक या कथा, स्वर्ग आणि नरक याची माहिती आलेली आहे. तर आजच्या आपल्या कथेचा वेळ सुद्धा झालेला आहे, त्यामुळं आपण लगेच आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे जाऊया. नामस्मरणाचं महत्व आपण इथे पाहिलेलं आहे. पुढचा अवतार म्हणजे नृसिंह अवतार. काल जो आपण वर पाहिलाय हिरण्याक्षचा पहिला जो अवतार आहे, वराह अवतार भगवंतांनी घेतलेला. तर हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे कोण आहे तर ऋषी कश्यप यांची पत्नी माता दिती यांनी पाहिले की आपले जे सवक आहे तिला भरपूर मुलबाळ झालेले पण मला मुलबाळ नाही, आणि म्हणून सायंकाळच्या पूजनाच्या वेळेला त्यांनी आपल्या पतीकडे गेल्या आणि आपल्या पतीशी म्हणजे ऋषी कश्यप यांच्याची मागणी केली की मला मुलगा पाहिजे, मला पुत्ररत्न पाहिजे. आणि म्हणून पत्नीनं केलेली इच्छा पतीने पूर्ण करावी हा शास्त्राचा नियम आहे. तेव्हा पतीने सांगितले सूर्यास्ताचा वेळ आहे आणि अजून दिवस मावळलेला नाही, हा जो वेळ आहे याला गोधुली बेला असं सुद्धा नाव म्हटलं गेलेलं आहे. का कारण जेव्हा भगवान श्री कृष्ण गया चालण्यासाठी जात होते तेव्हा गाडी परत येण्याची ती वेळ होती आणि भगवान श्री कृष्णाचं सुद्धा गाडीचं जे पायांच्या चालण्यामुळे धूळ उडत होती, त्या वेळेला गोधुली बेला असं नाव आलेलं आहे. का कारण त्या वेळेला धूळ उडत होती म्हणून. तर या वेळेमध्ये भगवंताचंच नामस्मरण करायचं असतं. संतांनी दिलेल्या वेळेनुसार या वेळेमध्ये संसारिक कार्य करायचं नसतं, परंतु त्यांनी सांगितले की आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करणे हा पतीचा सगळ्यात मोठं कर्तव्य आहे आणि म्हणून तुम्ही माझं ऐकलंच पाहिजे, तुम्ही माझं ऐकलंच पाहिजे. आता पत्नीनं आग्रह केला त्यामुळे स्त्री हट्ट, मी नेहमी सांगते जीवनामध्ये 2 हट्ट पार पाडावेच लागतात, पूर्ण करावेच लागतात. पहिला बाल हट्ट, दुसरा आहे स्त्री हट्ट. पुरुष त्याची काही माहिती आलेली तू माझ्याकडे पाहून काही फायदा होणार नाही. बाल हट्ट आणि स्त्री हट्ट, बाला लेकरांचा हट्ट पूर्ण करावा लागतो आणि शास्त्रानुसार स्त्रीचा सुद्धा हट्ट पूर्ण करावा लागतो कारण ती आपली पत्नी आहे. आता बऱ्याच पतींना वाटत असेल मग त्यांचं सुद्धा कर्तव्य आहे, पण सगळ्यात मोठं तुमचं कर्तव्य. का कारण जेव्हा एक लग्न होतं तेव्हा पाणिग्रह ही जी प्रक्रिया आहे, ही जी परंपरा आहे ते आपण करतोय, म्हणजे तिची जिम्मेदारी आपण घेत आहे. तिच्या वडिलांप्रमाणे तिचं सांभाळ करण्याची, तिचं संगोपन करण्याची जी जिम्मेदारी आहे एक पती घेतोय. आणि म्हणून सगळ्यात जास्त कर्तव्य हे तुमच्यावर आलेले आहे की पत्नीची प्रत्येक इच्छा धर्माने चालत असेल तर. एखादी जर पती म्हणत असेल की मला तुमचे माता पिताच आवडत नाही, मारून टाका, म्हणजे तसंच वागायचं असं नाही बरं का. बघा, सांगणारं ज्ञान कुठं वापरावं हे सुद्धा कळलं पाहिजे. परिस्थितीनुसार जे वाक्य आहे, जो धर्म आहे, जी परिभाषा आहे, प्रत्येक गोष्टीची बदलत असते. म्हणून स्त्रीहट्ट बालहट्ट पूर्ण करावे लागतात. तेव्हा त्यांनी स्त्रीहट्ट त्यांची भावना पूर्ण केली, परंतु रागवून त्यांनी म्हटले की जेव्हा दिती मातेला कळलं आपल्याकडून फार मोठी चूक झाली, त्यांनी कश्यप ऋषींकडे जातात, मला माफ करा. कश्यप ऋषी म्हणतात काही हरकत नाही, मी माफ केले, परंतु तू मंगल वेळेला वेगळं कार्य केले म्हणून तुझ्या पोटी 2 राक्षस पुत्र जन्माला येतात. आता दिती माता रडू लागली. कुणाला वाटतं माझा मुलगा राक्षस व्हावा म्हणून? सर्वांना देवता आवडतो, राक्षस तुम्हालाही आवडत नाही. आता दिती माता रडू लागल्या, काय करावं? कश्यपजी म्हणतात काय हरकत नाही, तुला तुझ्या केलेल्या चुकीचा पश्चाताप होतोय म्हणून तुझा जो नातू आहे तो फार चांगला भगवंताचा भक्त, एवढा चांगला भक्त निघणार की साक्षात भगवंत सुद्धा त्याच्या भेटीला येणार आहेत, एक वेगळा अवतार घेऊन त्याच्या भेटीला येतील असा आशीर्वाद त्यांनी दिला. आणि पहिले या दिती मातेचे पुत्र म्हणजे होते हिरण्याक्ष, ज्यांचा वराह अवतार घेऊन भगवंतांनी वध केलेले. हिरण्याक्षचा वध झाला. हे हिरण्यकश्यपू यांना जेव्हा कळले की माझ्या भावाचा वध श्रीहरींनी केलेला आहे, झाकी येणार आहे, सर्वांनी जागा द्यायची, मध्यस्थी कुणी बसायचं. माझ्या भावाचा वध केला हा विषय कळताच हिरण्यकश्यपू यांनी तपस्या करायला गेले, तपस्या केली आणि
तपस्या झाल्या पहिल्याच दिवशी तिथे इंद्रादी देवतांनी एका पोपटाचं रूप घेतलं आणि नारायण 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 म्हणू लागले. आता हिरण्यकश्यपूला वाटलंय ज्याचा विनाश करण्यासाठी निघालोय त्याचंच नाव ऐकलेलं आहे आणि म्हणून हिरण्यकश्यपू म्हणतात आज मी तपस्या करणार नाही, उद्यापासून जाणार. आता कामातून झालेला पती आपल्या पत्नीकडे गेला आणि पत्नीला सांगतोय की अगं आज मी इथं परत आलो याचं एकमेव कारण असं आहे की एक पोपट नारायण नारायण म्हणत होता. तेव्हा म्हणतात की माता कयादू यांनी माता कयादू म्हणजे भक्त प्रल्हाद यांच्या पत्नी, हिरण्यकश्यपूच्या पत्नी भक्त प्रल्हाद यांच्या माता, सॉरी थोडंसं वेगळं झालं. भक्त प्रल्हाद यांच्या माता आणि हिरण्यकश्यपू यांच्या पत्नी माता कयादू यांनी त्यांच्याकडून 108 वेळा नारायण नारायण नाव जपून घेतलं आणि त्यावेळी भक्त प्रल्हाद यांचा नावाचा जो गर्भ आहे त्यांच्या गर्भाशयामध्ये स्थापित झाला होता आणि त्यांच्यामुळं त्यांनी फार भगवंताचे भक्त झाले होते. तेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांनी तपस्या करायला गेले, घोर तपस्या केली, अमरत्व मागितले. अमरत्व भगवंत म्हणाले देऊ शकत नाही, दुसरं काही मागा. ठीक आहे, अमरत्व देऊ शकत नाही तर मला असं वरदान द्या की माझा मृत्यू ना आकाशात होईल, ना पाताळात, ना जमिनीवर, ना पाण्यावर, ना शस्त्रानं, ना अस्त्रानं, ना पुरुषानं, ना स्त्रीनं आणि ब्रह्माने बनवलेल्या सृष्टीमधल्या कोणत्याही स्त्री पुरुषाच्या मुळे माझा मृत्यू होऊ नये, ना दिवसा ना रात्री ना दुपार, ना घराच्या बाहेर ना घराच्या आत. एवढं सारं मागून घेतलं की एका प्रकारे अमरत्वच मागून घेतलेलं आहे आणि निघाले. आता त्यांना वाटलं की मला हरवणारा व्यक्ती आता कोणीही राहिलेला नाही, परंतु लोकांकडून
स्वतःला जाळायचंय. बहीण मेली पण भक्त प्रल्हादाला धक्काही लागलेला नाही. आता भक्त प्रल्हाद रागारागामध्ये हिरण्यकश्यपू रागारागामध्ये भक्त प्रल्हादाला म्हणतात, अरे काय देव 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 लावलायस, काय विष्णू विष्णू लावलायस, काय नारायण नारायण लावलायस. आज एक तर तुझा नारायण राहील म्हणून तर मी नाही. सांग मला कुठे आहे तुझा देव. भक्त प्रल्हाद म्हणतात, हो बाबा, जिकडे तिकडे शोधित आहे फिरसी वेड्या घरी, बसे तो देव तुझ्या अंतरी. रोम रोम विठ्ठल लक्ष लक्षण, इथं देव आहे, तिथं देव आहे, तिथं देव आहे, असं ठिकाणच नाही की जिथं देव नाही. ठीक आहे, हो. हाताला पकडतात, इथं तुझा देव आहे, सांग. इथं तुझा देव आहे, सांग. इथं तुझा देव आहे. एका खांबाजवळ नेलं आणि तिथं म्हणतात, सांग इथे तुझा देव आहे. भक्त प्रल्हाद म्हणतात, हो बाबा, तुम्ही विचारलेल्या प्रत्येक ठिकाणी नवी नवी या खांबामध्ये सुद्धा तुझा माझा देव आहे. ठीक आहे, मग आज तुझा देव राहील नाही तर मी राहील. आपली गदा युद्ध करण्यासाठी तामिळ उत्तर मी तुमच्यासोबत युद्ध करण्यासाठी समर्थ आहे. आणि मोठमोठ्याने हसत 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 दोघांमध्ये द्वंद्व युद्ध, भयानक असं युद्ध सुरू झालंय. आणि हिरण्यकश्यपू म्हणतात की तुम्ही किती जरी ताकद लावली तरी मला मारू शकणार नाही. का? कारण मला वरदान आहे, मला कुणीही मारू शकत नाही. तेव्हा भगवान नृसिंह यांनी त्याची एक वार केला आणि स्वतःच्या मांडीवर घेऊन त्यांना बसलेले आहेत. हिरण्यकश्यपू म्हणतात, आई, तू वरदान मागितलं होतं की तुला ना आकाशात मृत्यू पाहिजे, ना पाताळामध्ये, ना पृथ्वीवर, ना पाण्यामध्ये. तू माझ्या मांडीवर आहेस. तुला अस्त्राने ना शस्त्राने मारल्या जाईल, मी तुला माझ्या नखाने मारल्या जाईल. तू ना घराच्या आत आहेस ना घराच्या बाहेर आहेस. लक्षात घे, तू वरवट्यावर आहेस. याला आत सुद्धा म्हटलं जात नाही, याला बाहेर सुद्धा म्हटलं जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय ना रात्र आहे ना दिवस आहे, आणि ना सूर्य मावळलेला आहे ना सूर्य उगवता आहे. या ब्रह्माने बनवलेल्या सृष्टीतल्या कुणीही तुला मारू शकणार नाही. तर आई चितेवर बसली आणि स्वतःला जाळायचंय. बहीण मेली पण भक्त प्रल्हादाला धक्काही लागलेला नाही. आता भक्त प्रल्हाद रागारागामध्ये हिरण्यकश्यपू रागारागामध्ये भक्त प्रल्हादाला म्हणतात, अरे काय देव 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 लावलायस, काय विष्णू विष्णू लावलायस, काय नारायण नारायण लावलायस. आज एक तर तुझा नारायण राहील म्हणून तर मी नाही. सांग मला कुठे आहे तुझा देव. भक्त प्रल्हाद म्हणतात, हो बाबा, जिकडे तिकडे शोधित आहे फिरसी वेड्या घरी, बसे तो देव तुझ्या अंतरी. रोम रोम विठ्ठल लक्ष लक्षण, इथं देव आहे, तिथं देव आहे, तिथं देव आहे, असं ठिकाणच नाही की जिथं देव नाही. ठीक आहे, हो. हाताला पकडतात, इथं तुझा देव आहे, सांग. इथं तुझा देव आहे, सांग. इथं तुझा देव आहे. एका खांबाजवळ नेलं आणि तिथं म्हणतात, सांग इथे तुझा देव आहे. भक्त प्रल्हाद म्हणतात, हो बाबा, तुम्ही विचारलेल्या प्रत्येक ठिकाणी नवी नवी या खांबामध्ये सुद्धा तुझा माझा देव आहे. ठीक आहे, मग आज तुझा देव राहील नाही तर मी राहील. आपली गदा युद्ध करण्यासाठी तामिळ उत्तर मी तुमच्यासोबत युद्ध करण्यासाठी समर्थ आहे. आणि मोठमोठ्याने हसत 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 दोघांमध्ये
हरे कृष्ण गोपाल कृष्ण भगवान श्रीमद्भागवत महापुराण श्री भगवान भक्त प्रल्हाद अशा प्रकारे सुंदर असं चरित्र आज आपण इथं पाहिलेलं आहे. द्वारपालांनी येऊन हिरण्यकश्यपूला बाहेर नेऊन टाकायचं. आणि हिरण्यकश्यपू तथा प्रल्हाद हे कथेमध्ये आणि ओरिजिनल लाईफमध्ये सुद्धा पिता-पुत्रच आहेत. आणि मुली बघा वडिलांना उचलून नेतात, बिचाऱ्या बाळाचं पूर्ण तोंड सुटलं. द्वारपालांसाठी एकदा जोरदार टाळ्या. गेलो पेमेंट पूर्ण वसूलच झालं नाही सगळे घेतले. हा आधी पेमेंट दिलं. आणि ज्यांनी सुंदर असं नृसिंह भगवान तथा भक्त प्रल्हाद द्वारपाल अण्णांनी सांगितलंय की ताई तुम्हाला फक्त माझंच नाव पाठ आहे मला कळतं, पण हे कार्य फक्त मी एकटा करत नाही तर संपूर्ण समाज मिळून करतंय, म्हणून सर्व समाजाचे धन्यवाद रोज म्हणते. मी सर्व समाजाचे सुद्धा धन्यवाद म्हणते. आणि उठून उभं राहायचंय, उत्सव होणार आहे. तुम्ही सूचना देतील. एक मिनिट स्टेजवर जे सगळे खाली जायचं, स्टेजवर कुणी नाचायचं नाही, ज्याला नाचायचं नाही त्यांनी स्टेजवर थांबायचं.